वेद हा मानवाच्या प्रतिभेचा पहिला आविष्कार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं मूळ शोधायचं झालं तर आपण वेदाकडे वळतो की वैदिक समाजामध्ये कसं होतं. तर वैदिक समाजामध्ये वस्त्रांना खूप जास्त महत्व होतं. म्हणजे वस्त्रांनी सौंदर्यात भर पडते हे अथर्ववेदात सांगितलेलं आहे. म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात आधी वस्त्रांना दिलेली आहे. हो हो हो. आणि मुख्य म्हणजे वस्त्र, जसं अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये वस्त्र हे अगदी पहिली गरज आहे माणसाची. पण पहिले आधी गरज होती, पण वैदिक समाज इतका संपन्न होता की ती चैन आणि विलासाची गोष्ट झाली. नुसतं वस्त्र थंडीपासून, वाऱ्यापासून, उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी नव्हे, तर ते सौंदर्यात भर घालण्यासाठी म्हणून त्या दृष्टीने त्याचा विचार झाला. आणि एवढंच नव्हे तर वैदिक ऋषींनी सुद्धा वस्त्र वगैरे मागितलेले आहेत आपल्या मंत्रांमध्ये वगैरे. अथर्व वेदात विशेषतः वैदिक काळामध्ये अशी म्हणजे कल्पना होती की वस्त्राचे जे ताणे बाणे आहेत त्यामध्ये देवता वास करतात आणि त्या देवता आपलं रक्षण करतात वस्त्राच्या माध्यमातून. त्यामुळे वस्त्राला अशा प्रकारे दैवी अधिष्ठान दिलं होतं की वस्त्र आपलं रक्षण करतं.